तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टी पेपर सेकंड 2019 तर 2019मध्ये आलेले इतिहासावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी बघा. तर हर्षवर्धन, प्रवरसेन, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजामध्ये काय साम्य होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व राजे लेखक होते. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. तर राजा, लेखक, साहित्य म्हणजे जो राजा होता तो लेखक पण होता आणि त्यांनी लिहिलेले साहित्य या ठिकाणी दिलेले आहेत. तर हर्षवर्धन राजाने नागानंद, प्रियदर्शिका आणि रत्नावली हे साहित्य लिहिलेले आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रवरसे राजाने सेतुबंध हे साहित्य लिहिले. हल राजाने गाथा, सप्तशती आणि महेंद्रवर्मन या राजाने मितविलास, प्रहसन हे साहित्य लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालील चुकीची जोडी ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गोपाल पाल, दंतीदुर्ग राष्ट्रकूट, विजयलय चोळ, कृष्णा राजा यादव. तर या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय आपला चुकीचा आहे. तर या ठिकाणी घराणे आणि संस्थापक दिलेले आहे. गोपाळ घराणे पाल संस्थापक होता, दंतीदुर्ग राष्ट्रकूट संस्थापक, विजयालय चोळ कृष्णराज वडियार आणि यादव धृत प्रहार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी जोड्या लावायच्या आहे बघा. तर या ठिकाणी घराणे आणि इतिहासाची साधने दिलेली आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, सारनाथ स्तंभ. तर सारनाथ स्तंभ हा मौर्य काळातील आहे. त्यानंतर अलाहाबाद प्रशस्ती गुप्ता. त्यानंतर नाणेघाट लेणी सातवाहन डायनेस्टी. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघूया. इतिहासाची साधने आणि घराणी. तर बघा, सारनाथ जो स्तंभ आहे तर मौर्य घराणं, अलाहाबाद प्रशस्ती, गुप्ता घराणं, नाणेघाटातील लेणी, सातवाहन डायनेस्टी. तर या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर या ठिकाणी चोळ, परमार, यादव, गढवाळ. तर या ठिकाणी 3 नंबरचा आपला पर्याय आहे, तो गटात बसत नाही तो शब्द. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला यादव हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजेच रोहिले. तर हे या ठिकाणी आन्सर आहे. तर अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजेच रोहिले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, या ठिकाणी 6 नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे, घटना योग्य कालानुक्रमाने लावायचे आहेत. तर या ठिकाणी पहिले सेंटेन्स दिलेले आहे, अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभा असलेल्या इंग्रजी जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. 13 वसाहतींनी अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. अमेरिकन वसाहतीने ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. तर 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, 3 नंबरचा पर्याय आपला हे 1 नंबर आहे, त्यानंतर हे 2 नंबर आहे, त्यानंतर हे 3 नंबर आहे आणि 4 नंबर आहे. तर आपण या ठिकाणी स्पष्टीकरण बघणार आहोत. तर 13 वसाहतींनी अमेरिकन संघराज्य स्थापन केले. अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभा असलेल्या इंग्रजी जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. अमेरिकन वसाहतीने स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. अमेरिकन वसाहत्यांनी ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. त्यानंतर इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण आहेत? तर या महाकाव्याचे लेखक होमर आहेत. तर या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आपण स्पष्टीकरण बघूया. होमर हा एक प्राचीन ग्रीक लेखक आणि महाकवी होता. होमरने इसवी सन पूर्व 7व्या शतकात इलियड आणि ओडिसी या कविता लिहिल्या. इलियड ही कविता दशकभर चाललेल्या युद्धानंतर स्पार्टच्या ट्रॉयवरील विजयाची कथा सांगते, तसे त्यांच्या महान नायक अकिलीजचे कारनामे सांगते. त्यानंतर द ओडिसी या कवितेमध्ये ओडिसीचे ट्रॉयमधून परतीच्या प्रवासाचे वर्णन या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचे प्रमुख कारण कोणते? तर 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी. तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी
दिलेला आहे. वॉशिंग्टन कॉन्फरन्स 1921-22 युनायटेड स्टेट्समध्ये नौदल सशस्त्राची शर्यत मर्यादित करण्यासाठी आणि पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षा करार करण्यासाठी बोलवलेली आंतरराष्ट्रीय परिषद. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डॉन किक्झोट डॅश डॅश आहे. तर हे एक कल्पनाप्रधान कादंबरी आहे. तर या ठिकाणी याचं वर्णन पण दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. डॉन किक्झोट ही मिगुएल डी सर्वेटेस यांची स्पॅनिश कल्पनाप्रधान कादंबरी आहे. ही मूलतः 1605 आणि 1615 मध्ये 2 भागात प्रकाशित झाली. डॉन किक्झोट हे जगातील सर्वाधिक अनुवादित पुस्तकापैकी एक आहे आणि आतापर्यंत सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबऱ्यांपैकी एक आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात डॅश डॅश व्यवसायातून झाली. तर कापड व्यवसायातून झालेली आहे. तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात 8व्या शतकाच्या उत्तरार्धात कापड उद्योगातून झाली. या काळात कापड उत्पादनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला, ज्यामुळे उत्पादन अधिक कार्यक्षम आणि मोठ्या प्रमाणावर होऊ शकले. या नवीन तंत्रज्ञानात जेम्स हार्ग्रीव्स यांनी शोधलेले, जिनी रिचर्ड आर्कराइट यांनी शोधली वॉटरफ्रेम आणि एडमंड कार्टराइट यांनी शोधलेली पॉवर लूम यांचा समावेश होतो. या नवीन तंत्रज्ञानामुळे कापड उद्योगात मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि रोजगार निर्मिती झाली. यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि ती जगभर पसरली. साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. चिनी टरबुजाचे वाटे. साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारची व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रकाराला डॅश डॅश म्हणतात. तर चिनी टरबुजाचे वाटे असे. रास्पुतीन हा डॅश डॅश महंत होता. तर सर्बियन महंत होता. रास्पुतीन हा सर्बियन महंत होता. स्पष्टीकरण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, रास्पुतीनचा जन्म सर्बियनमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याने नंतर मठात तीर्थयात्रा केल्या आणि एक भिक्षू बनला. त्याने पीटर्सबर्गमध्ये सामाजिक प्रभाव निर्माण केला आणि रशियन शासक झाराशी मैत्री केली. तो झाराचा मुलगा आणि त्याच्या पत्नीसाठी एक उपचार करणारा आणि मार्गदर्शक बनला. पहिल्या महायुद्धादरम्यान निकोलस दुसरा झार शासक रशियन सैन्यावर देखरेख करण्यासाठी गेला, तेव्हा तो सरकारी बाबीमध्ये खूप शक्तिशाली झाला. यामुळे त्याच्यासाठी ईर्ष्या आणि वैर निर्माण झालं आणि शेवटी 1916 मध्ये काही ज्येष्ठांनी त्याची हत्या केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. कार्पस इन्स्क्रिप्शन्स इंडिकॅरम यात डॅश डॅश शिलालेखाचे संकलन आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, अशोकाच्या. तर या ठिकाणी कार्पस इन्स्क्रिप्शन्स इंडिकॅरम यात अशोकाच्या शिलालेखाचे संकलन